हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर बऱ्याच दिवसातून व्लॉग येतोय, कारण का बाहेर कुठे जात नव्हतो, फक्त कॉलेजला रेग्युलर जायचो आणि कॉलेज टू होम फक्त तेच चालू होतं. तर आज स्पेशल सुट्टी मारले आणि आज आम्ही चालू आहे घाटन देवीला, कारण की नवरात्र उत्सव चालू आहे आणि त्याच्यामध्ये जत्रा वगैरे भरलेली आणि आम्ही घाटन देवीच्या दर्शनाला चाललेलो आहे. तर सगळी फॅमिली आणि माझी मम्मीचे मैत्रिणी वगैरे सगळे आहेत आणि मी आहे, जिजू आहे, काका आहेत, शैलेश काका वगैरे आहेत. तर आम्ही सगळे आहेत आणि बघू किती म्हणजे दर्शन कसं भेटतो, आम्हाला कसं दर्शन भेटतो आणि कसं कसं काय तुम्हाला पब्लिक वगैरे सगळं दाखवतो मी, किती गर्दी आहे तिकडे. तर चला तयारी वगैरे करतोय आता आणि काका वगैरे येतात, मग आम्ही सगळे निघू, तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे आपल्यासोबत आणि मग भेटू तिकडे गेल्यावर. काय आता आपण निघालं काकाची टाइम पण आवाज येतो आता कंपनी तेव्हा आणि आम्हाला मम्मी भेटेल तेव्हा तुम्हाला दाखवतो. तर काय आता हे सगळे एवढे आलेले आहेत आणि अर्धे अजून बाकी आहेत पुढे घ्यायचे त्यांना. आता करा ना पुढे, एवढं बाय बाय नाही आता स्टार्ट केलाय अजून पुढे येणार आहे त्यांना पण दाखवतो. तर काय आमच्याकडे अशी मंडळी पण आहे की त्यांना घरी घरी जाऊन बोलवायला लागतं. अशा मम्मीच्या मैत्रिणी आहेत, जाम लेट करतात, अजून ते निघले नाही. मी त्यांना 2 टाइम बोललो आले, आता येतात ते मागून. या अख्ख्या कार्यक्रमात लेट येणारे मंडळी आहे ती, सगळ्यात लेट कार्यक्रम यांचा. काय आता आम्ही एवढे सगळेजण आहेत, आज करा सगळे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुनेर मामा के. चला आता आपण निघलोय. आठ एक त्यांच्यासाठी, जे मम्मीच्या मैत्रिणी आलं नाही ना त्यांच्यासाठी. काय बोलशील त्यांच्यासाठी आलं नाही त्या? त्यांनी खूप काही मिस केलेलं आहे. सगळीकडे अजून पण दुःखच आहे, एवढं वरती आलंय. पूर्ण दुःख आहे. काय तुम्ही एकटे झालं? मजा आहे ना? हो, एकटाच. सगळीकडे दुःख आहे या टायमाला. डायरेक्ट कंपनीत इकडे आलं डायरेक्ट. कुठे घरी पण गेले नाही, सगळे कंपनी डायरेक्ट घाटन देवी. आणि रोशन काका ते मागे येतात हळूहळू, ते आल्यावरती पण त्यांना पण घेतो ब्लॉग मध्ये. मोठे पाळणे मिळणे लावलेले तिथं, दुकानं पण आहेत बरेच आहेत. मम्मी मम्मी त्याच्यात बसव ना, मम्मी त्याच्यात बसव ना मला, त्याच्यामध्ये गाडीमध्ये बसव. मावशी त्याच्यामध्ये बसव ना. नाही असं नाही, नको. चल मग याच्यात बसव.
मला मस्त ना मग हा? तुला मसाला लागेल मग मी बसीन तर तुला मसाला मी बसीन तर मग तुला मसाला पाहिजे. अरे पण ते उंच जास्त ना असं माझ्या पोटात काही नाही होत. नाही मी एकदाच बसले होते तर कसली घाबरली. हा मेन मंदिर आहे घाटलेचं. आता आम्ही लाईनला लागलोय ओटी वगैरे घेतली सगळी बोलून इकडे बघा आणि आम्ही लाईनीत चाललोय. आतमध्ये गेलो दाखवतो तुम्हाला. आमचं दर्शन वगैरे झालंय. दर्शन झालंय आमचं झालं. मंदिरात दाखवू शकत नाही कुठे आणि व्हिडिओ काढण्यास मनाई तरी आम्ही व्हिडिओ काढतोय. मावशी त्यांचं चालू आहे दर्शन घ्यायचं काका मावशी रोशन काका त्यांचं. चला आता बाहेर भेटू आपण. मावशी आता आम्ही दर्शन वगैरे केलं बाहेर आलो सगळे आम्ही आणि आता दुकानं फिरायची टाईम आहे. एवढ्या लेडीज आता हे सगळे दुकानं बघतील कुठे काय भेटते कुठे काय भेटते सगळे फिरतील. आता यांच्या दुकानावरती हमला होणार आहे. घे आता काय काय पाहिजे तुम्हाला. ती मावशी बघ ना वरासाठी घेते. हे चालू असतं त्याच्यात बसलं असतं. आज चालू नाही. जाम मजा येते त्याच्यामुळे बसायला. बाबा गाईच गाड्याचं दुकान बघा अख्खा गाड्याचं मंडळीचं. कोणाला टाइम बघायचा असेल तर या. घेतला असतं पण आमच्याकडे गाड्या आहेत ऑलरेडी गाड्याला आहेत नाही तर घेतल्या असते. फायदा नाही. आमच्या वाशिंची दुकानं सोडल्यात ना इकडे चपली घ्यायला आल्यात. काय चपली घ्यायला एवढ्या लांब. चपली घ्यायला नाही आलो देवाचं दर्शन करायला आलो गाठ्यांनी. मग चपली घ्यायला बघायला आले एवढ्या लांब. गाय यांनी तो दुकान सोडला आता यो दुकान धरलाय. तिथं पण काय घेतलं नाही आता इथं पण काय घेणार नाही फक्त बघण्यासाठी. तर गाय आम्ही किती वाजता आलतो किती वाजता आलतो आपण तरी पण 5 वाजता आम्ही आलो होतो आणि आता टाइम झालाय 6-6:30 झाले आहेत. पण आता यांचं शॉपिंग काही संपत नाही. काहीच कोणी घेतलं नाही दुकानातून. फक्त फिरतात इकडून हे बघ ते बघ फक्त बघाशी कामं करतात. घेतलं काहीच नाही. बरोबर हा आवडलं नाही ना त्यांचा डायलॉग पण तोच आहे. काही आवडलं नाही दुकानामधला फक्त एक डायलॉग चांगला नाही काय आवडलं नाही. मग बोलवतो ना काय ते बरं चालू झालं यो. आम्ही मशाल लावून बसलो ना त्याच्यामध्ये. आता बघू या वेळेस बघू आता जाऊन नाही. माझं काय म्हणणं आहे मला कामाला घ्या. मी वरतोय 150 तेवढं तरी करा ना. तेवढं तरी बरं होईल. मग तेवढा पगार तरी होईल. यो वरडत नाही काय नाही शांत बसल्या का दुकान चालेल त्याचा. आता परत यायचं थांबलं चालू झालंय दुकानावरती. अरे तुम्ही काय घेतच नाही मग दुकानात का जातात त्या. पुरेपूर खाण्याची सोय आता आमचे जाम दुकानं दिसतात. सगळं मागे काय चालायला भेटत. जोरात बोल ना. काय दादा आम्ही सगळं शॉपिंग बिपिंग करून झालाय ना. आता आम्ही निघतो आणि इकडे सगळा अंधार आहे. अजून दुकानं काही भरली नाही एवढी. अरे तुम्ही दिसत पण नाही याच्यामुळं. इंत काळात घातलं दिसत पण नाही. आमची मम्मी मला बघ काय घेऊन देते फुगा. हा ज्या मागतो ते पण काय घेऊन देत नाही. फुगा घेऊन देते मला फुगा पाहिजे. रडाची नाटकं करला मम्मी मला फुगा. काय आता आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही सगळे निघतो इथून. काकांचे पुढे चालले काका मावशीन ते. आणि जो आता मेन मंदिर होतं त्याचं दर्शन घेतलं तर खालच्या मंदिराचं दर्शन घेऊ आम्ही आता. इथं सामान बघा पहिलं सामान बघा. नाही त्या साईडच्या मंदिराचं दर्शन घेऊन झालं आता आमचं. आता या साईडच्या मंदिराचं दर्शन घेतो आम्ही. हा नाही तो मेन ना या मंदिर ते मेन मंदिराचं दर्शन घेतलंय. इकडं बघ एवढं लांब जत्रेला आले काय बघ काय मागते. ये फुगा मागते. पाहिजे कोणाला पाहिजे. माझ्या मामाच्या कोणाला मामाच्या पोरला रियाला नाही नको. तिला मी नाही देणार आहे. बाबूला पाहिजे असेल तर घे. आमचं अख्खं मार्केट फिरून झालेलं आहे तरी याला फिरायचे अजून. यांचं फिरणं काय बंद होत नाही.
एकच दिवस एन्जॉय करायला भेटतो ना म्हणून. नाही माझी मम्मी दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे बोटच करत नाही, बोलते याच पाहिजे का, हे फुगेच फुगेच फक्त देते, बोलते याच पाहिजे का. आता काय झालं, नको आम्हाला ते फुगे तुझे. आम्ही आखी जत्रा फिरलो, काका काय आले नाही, काय गाडीत बसले, येऊन पाहिजे नाही काका तुमचा, दर्शनाला आलते फक्त. तर काय आता आम्ही घरी आलेलो आहे आणि वाजत आम्हाला 10. तर चला ब्लॉग एंड करतो. आणि आम्हाला दर्शन पण खूप भारी भेटला आणि आज वातावरण पण चांगलं होतं. इकडे पाऊस होता पण तिकडे अख्खा क्लिअर वातावरण असल्यामुळे एकदम चांगलं दर्शन वगैरे झालं. तर चला भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये.